ठीक आहे, चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. फक्त 15 लोक आहेत. वेळेवर लोक जॉईन होत नाहीत. सवय लागलेली नाही. तर आज आपण हे पुस्तक सुरू करणार आहोत. द माउंटन इज यू, ब्रियाना विस्ट. ऑथरचं नाव आहे द माउंटन इज यू, संपूर्ण परिवर्तन आत्मघाताकडून आत्मप्रभुत्वाकडे, ब्रियाना विस्ट. अनुवाद केलाय डॉक्टर शुभांगना अत्रे. हे पुस्तक आत्मोद्धाराच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होण्याच्या मार्गावर चालणाऱ्या साधकांसाठी एक सर्वोत्तम मार्गदर्शिका आहे. आता मागं काय लिहिलंय वाचूयात. आत्मघातासंबंधी हे पुस्तक आहे. आपण आत्मघात करून घ्यायला प्रवृत्त का होतो आणि ती प्रवृत्ती कायमस्वरूपी कशी थांबवावीची सहअस्तित्व आणि तरीही परस्पर विरोधी असलेल्या गरजांमुळे आत्मघाती वर्तन तयार होते. त्यामुळे आपल्या परिवर्तनाच्या स्वतःच्याच प्रयत्नांना अपयश येईल. आपण आता परिवर्तन कसं होईल आपलं असं बघतोय ना. मग त्यासाठी आत्मघाती प्रवृत्ती आपल्याला अपयश देईल, असे आपण वर्तन करतो. परंतु आपल्या अत्यंत नुकसानदायी सवयींपासून आपण योग्य तो बोध घेऊन आपला मेंदू आणि शरीर यांच्या कार्यपद्धती जाणून घेऊन भावनिक बुद्धिमत्ता वाढवत नेल्याने आपल्या पेशींमध्ये संचयित असलेल्या भूतकाळातील अनुभवांच्या स्मृती विसर्जन करून आपल्या भविष्यकाळातील सर्वोत्तम स्व कसा वागेल याची कल्पना करून त्याप्रमाणे वर्तन पद्धती आत्मसात केल्याने आपण आपल्याच मार्गातला अडसर बनणे थांबवतो आणि त्या अवस्थेतून बाहेर पडून आपल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून घेण्यास सक्षम बनतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की मी आता यम आणि नियमवर पण बोलणार आहे. कारण प्राणायामाला तर तिसऱ्या स्टेपला जाऊन काय उपयोग आहे? यम नियमच नाही अंगी. आता जर आपण कार्यक्रम बघितला तर बिलकुल येत नाहीत वेळेवर. वेळेत येणारेच वेळेत जॉइन होतात. असं नाही, की आपल्याला आज काही काम आहे किंवा काहीतरी अडचण आलीये जॉइन व्हायला, नेटवर्क नाहीये. असं असेल तर वेगळं. पण काही लोकं उशिराच जॉइन होतात आणि आपला कार्यक्रम कधी उशिरा सुरू होत नाही. तुम्ही जर बघाल तर 30 दिवसातनं मी जर घेतला तरी एखाद्या वेळेस उशिरा होतो सुरू. महिन्यातनं एखादा. असं असून सुद्धा वेळेत जॉइन होणारे आता स्क्रीनशॉट टाका. कोण आहेत बघू. मगाशी तर 15च होते. सुजाता मॅडम स्क्रीनशॉट टाका. तर उदाहरण म्हणून मी सांगते आता हे, की एवढ्या छोट्याशा गोष्टी कशा आपल्या जीवनात अपयश आणतात, हे बघूयात. या पुस्तकात दिलेलं आहे सवयींबद्दल. आपल्या छोट्या-छोट्या सवयी. उशिराच जॉइन होणार आपण. 4:05 लाच जॉइन होणार, 4:10 लाच जॉइन होणार, 4:30 लाच असेच लोकं आहेत. तर या छोट्या-छोट्या गोष्टींना काय करायचंय, तर भविष्य काळातील आपला सर्वोत्तम स्व, स्वतःचा सर्वोत्तम भाग, आपण जो हायर सेल्फ म्हणतो तो नेहमी, तो कसा वागेल अशी कल्पना करायची. आपला सर्वोत्तम स्व वेळेतच जाईल होईल की नाही. मग अशी कल्पना करून आपण एक एक वर्तन पद्धती आत्मसात करायची इथून पुढे. तरच आपल्या मार्गातला परिवर्तनाच्या मार्गातला परिवर्तन करायचं असेल तर नाहीतर ठीक आहे तसं चाललंय. आपल्याच मार्गातला अडसर बनणे आपण थांबवतो असं केलं तर. व त्या अवस्थेतून बाहेर पडून आपल्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करण्यास सक्षम बनतो. तर असं हे मागं लिहिलेलं आहे. आपल्याला सामना करावा लागणाऱ्या, विशेषतः पार करण्यासाठी अत्यंत अवघड असणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी आत्मसात केल्या तर मोठ्या-मोठ्या गोष्टी जमणार आहेत. नाहीतर कसल्या मोठ्या-मोठ्या गोष्टी जमणार आहेत. अत्यंत अवघड असणाऱ्या खडतर आव्हानांचे एक रूपक म्हणून पर्वत या संकल्पनेचा उपयोग अनेक शतके केला गेला. म्हणजे पर्वत म्हणजे अडचणी, आपल्या मार्गातले अडथळे. आपली प्रतिकार क्षमता वाढवत नेण्यासाठी आणि आपण तो पर्वत प्रत्यक्षात चढून जाण्याची तयारी करण्यासाठी आपण ज्या आंतरिक आघाताच्या प्रभावाखाली, हा आंतरिक आघातच आहे. आता बघा 20चे 40 कसे होतायत बघा तुम्ही. फक्त ऑब्झर्व्ह करा कोण-कोण उशिरा जॉइन करतंय. मग हे पर्वत अडथळे आयुष्यातले कसे दूर करता येणार आहेत?
छोट्या छोट्या गोष्टी आपण दूर करत करत गेलो, जसं तुम्हाला संकल्पाचं सांगितलंय, की छोटे छोटे संकल्प करून संकल्पाची पॉवर आपणच वाढवत न्यायची असते. आपल्याला मंत्र सुद्धा हे करावे लागतात. त्या मंत्रांना सुद्धा पॉवर देऊन मग ते पॉवरफुल मंत्र जेव्हा आपण म्हणू त्यावेळेला आपल्याला त्याचे परिणाम येतात. तसं छोट्या-छोट्या गोष्टी दूर करता आले तर मोठ्या-मोठ्या आयुष्यात दूर करता येतील अडचणी. आपण ज्या आंतरिक आघाताच्या प्रभावाखाली असतो, त्यावर काम करून तो प्रभाव मुळापासून खणून काढून फेकून द्यावा लागेल. जाता-जाता एवढेच सांगता येईल, की आपल्याला कोणत्याही आव्हानांच्या पर्वतावर विजय मिळवायचा नसतो. विजय मिळवायचा नसतो, तो आत्मप्रभू व्हायचे असते. आत्मप्रभू. आपल्यातच प्रभू आहे. त्या आत्मप्रभूला जागवण्यासाठी हे सगळं करायचं. इथे काही लढाई नाहीये, जिंकायचं नाहीये, पर्वत चढून जायचे, अडथळे दूर करायचे. मग आत्मप्रभू. आत्ताच एका मॅडमशी बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं, "देव आपल्यात बघायचंय. हे जमणार असेल तर चक्राध्यान करा. नाहीतर मग कन्फ्यूज व्हाल. आधीची साधना, आत्ताची साधना." मग ते थोडंसं इथे पण तेच लिहिलंय, की आत्मप्रभूची ही लढाई आहे. आत्मप्रभू आपल्यातलाच परमेश्वर जागृत करण्याची ही सगळी कोशिश आपण तरी करतोय. तर आता हे आहे. आता काय-काय लिहिलंय बघा. ब्रियानाचे हे पुस्तक मानस उपचारावरील एक सुंदर भाष्य आहे. आत्मघाताकडून असणारा कल, भावनिक बुद्धिमत्ता आणि अंतर्बाह्य परिवर्तन या संबंधीचे तिचे सूक्ष्म आकलन असाधारण आहे. बदलाची सुरुवात स्वतःपासून होते. आता परिवर्तन जे चालू आहे मानवाचं, ते कुठल्या याचं परिवर्तन चाललंय? बुद्धीच्या लेयरवरचं परिवर्तन चाललंय. बुद्धी आपली बदलतीये, चेतना बदलत आहे. मग या बदलाची सुरुवात स्वतःपासून होते. त्याची तिला जाण आहे आणि तिचे हे पुस्तक म्हणजे समाजाला मिळालेली एक देणगी आहे. असं द डॉक्टर निकोल लेपेरा, द होलिस्टिक सायकॉलॉजिस्टनी म्हटलेलं आहे. काही-काही या पुस्तकाबद्दलची मतं मी वाचते. माझा असा विश्वास आहे, की आपल्या आंतरिक क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्याची आपण हेच तर बघतोय ना, आंतरिक सामर्थ्य कसं वाढवायचंय आपलं, वापरायचंय माइंड अँड सोल. त्यावर हे पुस्तकं वाचन घेतले 3 पुस्तकं. माइंड अँड सोलला सपोर्ट करणारा, तो माइंड अँड सोलचे व्हिडिओ ऐका मेंबरशिप घेऊन. त्याची पारायण करा. 2दा-3दा ऐका. तर या सगळ्या गोष्टीचा उपयोग आहे. तर पुढच्या स्टेजला जाणार आहे. हा बेसिक कोर्स आहे आता. आत्ता पुढच्या कोर्सेसचा हा बेसिक कोर्स आहे माइंड अँड सोल. त्याला सगळं काही कोणी केलेलं नाही, काही कोणाला करता आलं नाही, कोणाला मी काढून टाकलं. म्हणून हे पुस्तक वाचन घेतलेलं आहे चक्रध्यानाचं सोडून, ते पुढे ढकलून. आणि मग हे मेंबरशिपमध्ये आहे ते करा, ध्यान पण करा. व्हिडिओ आहेत ते करा. बघा ते 2दा-3दा तर पुढच्या कोर्सेसची तयारी होईल. मग मुद्रा सुद्धा बेसिक मुद्रा आता परत घ्यावा लागतोय मला. तर तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा त्या मुद्राला जोडायच्या, लोकांना जोडून घ्या. कारण परत एक 4 महिन्यांनी बेसिक लेव्हल नंतर 2 आला, भाग 2 आला. त्याला मी घेणार आहे का? नाही घेणार. भाग 1 झालेला पाहिजे ना. म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना जागे करा. नवीन लोकांना जोडून घ्या. कारण मुद्रांची सुद्धा पॉवर वाढत चाललेली आहे. आता ज्या काही पॉवर्स येतायत सगळ्या धर्तीवर सूर्यापासून, त्याला तुम्हाला सांगितलंय नंबर 1 सूर्य उपासना. तशीच ही फ्रीली अबंडंट पॉवर आपल्या हातामध्ये आहे. तिला जागृत करायचंय आपल्याला मुद्रा करून. आणि याच सगळ्या पद्धती आता पुढे जाणार आहेत. जुनं तेच पुढे येणार आहे. तर त्यामुळे बेसिक लेव्हलला जॉइन करण्याचं काम करून घ्या लोकांना. म्हणजे मला परत-परत नाही ते घेत बसावं लागणार. लगेच पुढच्या भाग 2 लॉन्च करेल. मी ॲडव्हान्स तर केलेलाच आहे. तो शिवसरोदेतनं भाग 3 असेलच. पण बेसिक ज्या मुद्रा आहेत त्याला पण 1-5 दिवसात होणारच नाहीये. आपल्याला सराव पण करायचा आहे त्याचा. आणि तो सुद्धा एक हा जसा माइंड अँड सोल बेसिक आता झाला, तसा तो मुद्रांचा सुद्धा बेसिक आहे. त्यामुळे नवीन वर्षात हे दोन्ही महत्त्वाचं करून घ्या. आता चक्राला जसं टाईप केलंय, चक्राला मी फोन करून सगळं अश्युरन्स घेतीये, सगळं वन टू वन सांगतेय, संकल्प पेरा, काय करायचंय सगळं नीट सांगतेय. तर ते अजून एक जंप मारणार आहे चक्रा ध्यानाने आपली, पूर्वीच्या आईपेक्षा. नाहीतर मग कोणालाही आहो-जावो घर तुम्हारा केलं तर आहेच. आपलेच ते ऊर्जा घेऊन जातात.
तर असा माझा विश्वास आहे, की आपली आंतरिक क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्याची दृश्य फलप्राप्ती हा खरा पुरस्कार नसून आपल्यामध्ये स्वतःला परिपूर्णतेकडे नेण्याची जी क्षमता आहे, तिचा सर्वोत्तम आविष्कार हाच खरा पुरस्कार आहे. बघा, सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? तर आपण स्वतःला परिपूर्णतेकडे नेण्याची जी क्षमता आहे, तिचा सर्वोत्तम आविष्कार. म्हणजे मी तुम्हाला म्हणते नेहमी प्रयत्न खूप महत्वाचे. प्रयत्न आपण हॉनेस्टली करायचे. ब्रियाना विस्ट हिच्या लेखणीतून उतरलेल्या या सुंदर पुस्तकातून आपल्याला आपल्या अंतर्मनातील नकारात्मकतेचे डोंगर पार करून उंच शिखरे गाठण्याची अंतर्दृष्टी आणि प्रेरणा मिळते. कृतार्थता, नवलाई आणि आनंद यांनी सार्थ झालेले आयुष्य जगण्यासाठी साधना करण्यास जे तयार आहेत, अशा व्यक्तींनी वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे. द माउंटन इज यू हे पुस्तक म्हणजे एक चेतावणी देणारा इशारा आहे. त्यामुळे कठीण परिस्थितीशी सामना करण्याची प्रेरणा मिळते. तुम्ही असाधारण आंतरिक व्यक्तित्व जागवावे. स्वतःचेच आंतरिक व्यक्तित्व जागवावे आणि स्वतःची कहाणी नव्याने घडवावी. सरतेशेवटी तुमचा खोल मनातल्या आणि तुम्ही ज्यासाठी योग्य आहात अशा इच्छांची पूर्तता करणारे कृतार्थ आयुष्य घडवता यावे, यासाठी तुम्हाला बांधून टाकणारे जे नियम आतापर्यंत शिकवले गेले, ते तोडून टाकण्याचे आवाहन या पुस्तकामध्ये आहे. तुमच्या अंतर्मनातील नकारात्मकतेचे डोंगर पार करून आत्मउन्नतीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होण्यासाठी लागणारे धैर्य आणि वैचारिक स्पष्टता प्राप्त व्हावी म्हणून विशेषतः तुमचे या आयुष्यातील अस्तित्वाचे खरे उद्दिष्ट काय आहे हे समजण्यासाठी ब्रियानाने या पुस्तकाद्वारे सहज आचरणात आणण्याच्या साधनांची किमया तुम्हाला बाल केली. उद्दिष्ट काय आपल्या जीवनाचं? संकल्प म्हणजे काय? उद्दिष्टच लिहितो आपण. आणि आता जे संकल्प शिवसाधकांना सांगितले आहेत, या प्रतिपदेचे 15 दिवसाचे, ते मेल नाही करायचे. ते मला पर्सनल पाठवायचंय WhatsAppवर. म्हणजे मी लगेच त्याच्यावर गाईडन्स देणार आहे. इयरचे का मेल करायला लावले? का तर ते वन टू वन बसायचे, काउन्सिलिंग, मार्गदर्शन त्याच्यावर होणार आहे. मग माझ्यापुढे ते स्क्रीनवर हवंय म्हणून. तर हे लक्षात घ्या. आता मी बेल बघितला सविता मॅडमचा म्हणून सांगतेय. ते तुम्ही मला WhatsAppवर पाठवा. संकल्प हे सुद्धा उद्दिष्टच आपण लिहित आहोत. ठीक आहे? तर आता प्रस्तावनेतलं काही वाचू. प्रस्तावना वाचायला लागते पुस्तकाची, महत्वाची असते. बघा, येणाऱ्या आणि इतर प्रकारच्या मर्यादा यांची परिसीमा ओलांडून आपण नव्या वातावरणात प्रवेश करतो. तेव्हा आपल्यातही परिवर्तन घडून येते. जेव्हा आपल्या आयुष्यातील समस्या विसरण्यासाठी आपण योजलेले सर्व पर्याय कुचकामी ठरतात, तेव्हा वैफल्याची भावना आपल्याला ग्रासू लागते. परंतु वस्तुस्थिती ही आहे, की सर्व काही संपल्याची हीच भावना आपल्या आयुष्याला दीर्घकाळ वेढून टाकणाऱ्या समस्या स्वीकारण्याची क्षमता देते. सर्व काही फार महत्वाचे, सर्व काही संपल्याच्या भावनेमुळे आपण हे थोडं वाचलं होतं मी. संपल्याच्या भावनेमुळे आपण ज्या क्षणी हताश होतो, तोच क्षण आपल्याला त्या भावनेच्या गर्ततेतून बाहेर काढण्यासाठी ही समर्थ असतो. हा क्षण एखादा अंतर्गत स्फोट होऊन त्याचे परिवर्तन अतिनवताऱ्यामध्ये होण्याच्या क्षणासारखे असते. ज्यावेळेला संपलं असं वाटतं, त्याच वेळेला न्यू बिगिनिंग सुरू होत असते. एव्हरी एंड इज न्यू बिगिनिंग तसं बघितलं तर एव्हरी एंड मेलं तरी बिगिनिंगच आहे ना पुढचे. जेव्हा तुम्हाला स्वतःला नेमके काय हवे आहे हे कळत असते, परंतु ते साध्य करण्यापासून तुम्हाला रोखणारी बाब नेमकी काय आहे हे कळत नसते. अशा वेळेस द्विधा मनस्थिती निर्माण होते. द्विधा मनस्थिती केव्हा होते? आपल्याला कळतच नसतं नेमकं आपण काय केलं पाहिजे, आपल्याला काय रोखतंय हेच कळत नसतं. त्यामुळे आपण आत्मघात करत बसतो. आत्मविकास हे मानव जन्माचे साध्य आहे. मानव जन्मातच आत्मविकास करता येतो, दुसऱ्या कुठल्याही नाही. म्हणून तर आपण आत्मविकास करून घ्यायचा आहे. आपल्या क्षमतांचेही तसेच आहे.
जेव्हा नवनिर्मितीचे एक उत्प्रेरक या दृष्टीतून आपल्या समस्यांचे अवलोकन त्रयस्थ दृष्टीने करण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित होते, तेव्हा जीवनाची खोली आणि सौंदर्य जाणण्याच्या आपल्या आंतरिक क्षमताही सतत विकसित होत राहतात, विस्तारत राहतात. केव्हा आपल्या समस्यांचे अवलोकन त्रयस्थ दृष्टीने करायचे. परिवर्तन घडून येण्यासाठी जंगलामध्ये वणव्याच्या दहीची, ज्वालामुखीमध्ये अंतर्गत स्फोट होण्याची, ताऱ्यांचा मृत्यू घडण्याची आवश्यकता असते. मानवाला संपूर्ण परिवर्तनासाठी स्वतःमध्ये सतत बदल घडवत राहणे हाच एकमेव पर्याय मानवापुढे असू शकतो, दुसरा कुठलाही नाही. सतत परिवर्तन. तुम्हाला कोणता डोंगर पार करायचा आहे, हे तुम्हाला माहीत असेल. आपल्याला मी तुम्हाला सांगितलंय ना, अडचणी लिहून काढा. माइंड अँड सोलच सांगितलंय, अडचणी लिहा. मग ते डोंगर आहेत समजा. मग इथे काय म्हणती लेखिका, तुम्हाला कोणता डोंगर पार करायचा आहे हे तुम्हाला माहीत असेल. त्याचे स्वरूप एखादे व्यसन, लठ्ठपणा, नात्यामधील समस्या, नोकरी, उमेद किंवा पैसा यापैकी कोणत्याही प्रकारचे असेल. कदाचित तुम्हाला तो डोंगर कशाचा आहे हे माहीतही नसेल. कदाचित तो डोंगर सगळे जीवन व्यापून टाकणारी अस्वस्थतेची अस्पष्ट जाणीव, आत्मविश्वासाचा अभाव, भय किंवा असंतोष यापैकी काहीतरी असेल. समोर उभा असलेला डोंगर हा आपल्यासाठी असलेले आव्हान नसून खरे आव्हान आपल्याला अंतर्मनातील अस्थिरतेच्या समस्येमध्ये दडलेले असते. मग सकाळी एक मॅडम म्हटल्या, "वजन जास्त आहे." म्हटलं, "मला काय सांगता तुम्ही? माझं बघताय ना तुम्ही. कशाला ते वजन वजन करून समस्या वाढवून घेता?" "हो," म्हणे, "मी ऐकतेय तुमचं." मग म्हटलं, "कशाला माझ्या पुढे हे बोलता वजन जास्त आहे? तुम्ही हे मनातनं आणलंय, अंतरंगातनं आणलंय." मग तसंच हे म्हटलंय ऑथर. अंतर्मनातील अस्थिरतेच्या समस्येमध्ये दडलेले असते. अंतर्मनच आपल्याला म्हणतंय वजन जास्त आहे. त्या वजनामुळं काय होत नाही त्याच्यावर फोकस करा ना. काय बारीक लोकं काही सगळं करू शकतात का? साधं गोष्ट आहे. आपण एंड रिझल्टवर फोकस करायचं हे तुम्हाला शिकवलंय. तर हे इथे आपलं सगळं मनच समस्या निर्माण करतं. अंतर्मनातील अस्थिरतेच्या समस्येमध्ये दडलेले असते. ही समस्या कदाचित वरकरणी जाणवतही नसेल, पण ती आपल्या आयुष्याचा प्रत्येक हिस्सा अंतर्बाह्य ढवळून काढते. म्हणजे या ज्या समस्येत आपल्याला जाणवतच नाही आपण काय मनामध्ये घातलंय. पण या सगळ्या ढवळून काढतात आपल्याला, अंतर्बाह्य ढवळून काढत असतात आणि शरीरात तर काय-काय साठवतात माहितीये. म्हणजे मनानेच आपण ते सगळे लिमिटेशन्स निर्माण करतो. आता प्रकरण 1 बघा. तो स्वतःच तो अडथळ्यांचा डोंगर आहे. मी म्हटलं ना, आपल्या आयुष्यात जे काही आहे सगळं आपणच क्रिएट करतो. यश असू देत, चांगल्या गोष्टी असू देत, वाईट असेल, आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपणच निर्माण करतो. अडथळे पण आपणच आहोत. आपण दुसऱ्यांना बोट दाखवतो. पण ते आपणच आहोत. आपलीच रूपं आहेत ते. कारण आपण तसा विचार करतो म्हणून ते आपल्याला तसे वाटतात. तो स्वतःच तो अडथळ्यांचा डोंगर आहे. मग कोणी का असेना. आपल्याला सवय लागली जन्मानुजन्म. आता हेच तर बदलायचं. आपणच आपले अडथळे आहोत हे जाणून परिवर्तन घडवायचे. आयुष्यात तुला मागे खेचणारे दुसरे तिसरे कोणी नसून तू स्वतःच आहेस. तुम्हाला मनोमन काय व्हावेसे वाटते? आणि आता तुम्ही काय आहात? यामधली दरी न मिटणारी असेल. तुमचा न बदलण्याचा अट्टहास बदलामुळे तुम्हाला होणारी वेदना, जाणवणारी असुरक्षिततेची भावना, यामुळे ती दरी मिटवण्याच्या तुमच्या प्रयत्नात सतत तुमचा स्वतःचाच अडथळा होत असेल तर लक्षात घ्या, की तुमच्यामध्ये आत्मघाताची प्रवृत्ती अधिक प्रबळ आहे. कोणाकोणाला असं वाटतं, की मला जे हवं आहे तेच आहे मी. सर्वस्वी मला मी जशी हवी आहे तशीच मी आहे. याच्यात जेवढी गॅप तेवढे आपण आपल्याला अडथळे आणतोय. वास्तव्यात मात्र एखाद्या सुप्त स्वरूपातील गरजेच्या पूर्तीसाठी आत्मघाताच्या प्रवृत्तीचा उदय होतो. त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपल्या मनामध्ये खोलवर जाऊन शोध घेण्याची आवश्यकता असते.
आपल्याला अत्यंत खोलवर धक्का देणारी दुःखदायक घटना घडली असेल, तर ती नेमकेपणाने अधोरेखित करता यायला हवी. म्हणून तर म्हटलं कशामुळे दुःख झालं? लहानपणात जा, आई-वडिलांशी बघा, मुलांशी बघा, भावंडांशी बघा. सगळी दुःख काढा बाहेर. कारण कुठेतरी बीज ते आहे आपल्या वागण्याच्या प्रवृत्तीचं. याला मी उदाहरणं पण दिलेली आहेत माझ्या स्वतःची तुम्हाला, कळावीत म्हणून. म्हणून तुम्हाला ते सगळं शोधायला सांगितलंय. आपल्या अत्यंत खोलवर धक्का देणारी दुःखदायक घटना घडली असेल, तर ती नेमकेपणाने अधोरेखित करता यायला हवी. नेमकेपणाने अधोरेखित करता यायला हवी. म्हणजे मूळ काढलं पाहिजे. कुठं या समस्येचं मूळ आहे. कोंडल्या गेलेल्या भावनांना मोकळे करता यायला हवे. आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अधिक हितकारक मार्ग शोधता यायला हवा. स्वप्रतिमा नव्याने उजळायला हवी आणि भावनिक जाणतेपणा आणि नव्या ताकदीने उसळी घेऊन पुन्हा उभे राहण्याची क्षमता विकसित करता यायला हव्यात. हे काही सहज सोपे काम नव्हे आणि तरीही आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर ते करणे आपणा सर्वांनाच भाग असते. आत्मघाताची प्रवृत्ती ही प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीशी तडजोड करण्याची यंत्रणा आहे. म्हणजे आत्मघात काय आहे थोडक्यात समजून दिले. तर आत्मघात म्हणजे काय? प्रतिकूल वाटतंय आपल्याला काही परिस्थिती प्रतिकूल वाटतात आणि आपण तडजोड करतो. उदाहरणार्थ आपण अपशब्द बोलत नाही. एखाद्याच्या मनात खूप राग आहे. आपण सांगत नाही, की हे तुझं वागणं मला आवडत नाही. मग ही पळवाट काढलेली आहे आपण. हा पण आत्मघात आहे. इथे लिहिलंय भावना मोकळ्या केल्या पाहिजेत. मी या मताची आहे बाबा. तुम्ही काय कुठली स्पिरिच्युअलिटी वापरता, अध्यात्म वापरता. म्हणजे आपण असं म्हणतो ना, कोणाला दुखवू नये, नाहीतर आपल्याला पाप लागतं. अरे दुखवू नये, व्हायब्रेशनल दुखवतोच की आपण. बोलून दाखवलं नाही, तर मनात किती दिवस कुढत बसतो आपण त्या व्यक्तीबद्दल. त्यापेक्षा बोलून मोकळं व्हा. हे नाही आवडलं, हे सुधारा. मला हे आवडलं नाही. असं तुम्ही तुम्ही बघा बाबा कसं तुम्हाला योग्य वाटतं. मला असं वाटतं, की मग व्हायब्रेशन मनामध्ये सुद्धा ते आणायचं नाही. कारण शब्द म्हणजे काय हे फक्त शब्द काही असे आहेत का? मनात विचारांचे सुद्धा इफेक्ट येतातच त्या व्यक्तीवर येतात, आपल्यावर येतात. मग बोलून मोकळं होऊन 2 दिवसात विषय तर संपवून टाकायचा ना. सारखं मनात घोळायचं उद्ध्वस्त म्हणजे मी तर असं बघितलंय, की जे नवरा-बायको खूप एकमेकांना न भांडता काढत असतात आणि असा स्फोट, उद्रेक झाला ना, की त्यांचा घटस्फोटच होतो मग. त्यापेक्षा भांडणारे नवरा-बायको बरे. भांडणारे नवरा-बायको तर भांडून मोकळे होतील. 4 दिवस आबोला धरतील, परत बोलतील. आता आमच्यात भांडणं कधी झाली नाहीत. कितीतरी वर्ष लग्नाला होऊन गेले. 91 साली लग्न म्हणजे बघा. भांडण आमच्यात कधीच नाही. 1 दिवसाचा आबोला कधी मला आठवत नाही. पण असं काही धगधग तर मनात ठेवत नाही. मी तर नाही ठेवत, त्यांचं नाही मला माहिती. तर हे मनात आपण जर विचार करत राहिलो, बोलून नाही दाखवलं, तर त्याचा उद्रेक होतो, स्फोट होतो. एक घाव दोन तुकडे असं होतं. त्यापेक्षा तर इथे तसंच म्हटलेलं आहे, की प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीशी तडजोड करण्याची यंत्रणा आहे. मग आता इथे दिलीत उदाहरणं, की जेव्हा आपल्या खोलवरच्या आंतरिक गरजांना आपण योग्य न्याय देऊ शकू, यावर आपला विश्वास नसतो, तेव्हा त्या गरजा आपण जाणीवपूर्वक दुर्लक्षित राहू लागतो. म्हणजे कोणाच्या घरीच नाही जायचं, आवडतच नाही. मग हे पळवाट आहे. पळवाट म्हणजे आत्मघात आहे तो असं. असे वर्तन म्हणजे आत्मघाताची प्रवृत्ती होय. तर हे एक्सप्लेन केलंय मी महत्वाचं खुणा केलेल्या आहेत. आता दुसरं प्रकरण बघा. आत्मघात असे काही नसते. इकडं आत्मघात सांगितलं आणि असं काही नसतंय म्हणून लिहिले. आत्मघाती प्रवृत्तीवर विजय मिळवणे म्हणजे तुमच्या आवेगावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा शोध घेणे नव्हे. त्यासाठी मुळातच त्या आवेगाचा स्तोत्र कुठे आहे हे निश्चित करणे जरुरीचे असते. म्हणजे उदाहरणार्थ मी आता उदाहरण दिलं, की कोणाच्या घरी जायचं नाहीये. आपण हे समजा टाळतोय कोणाच्या घरी जाणं. का? तर आपण आपल्याला काय तरी आपण पळवाट काढलेली आहे ना.
कुठल्यातरी गोष्टीला पळवाट काढलेली आहे. मग हा आपला आत्मघात. तर इथे काय आहे, म्हणजे जायचं असं नाहीये. किती छान दिलंय. म्हणजे बघा, आत्मघाती प्रवृत्तीवर विजय मिळवणे म्हणजे तुमच्या आवेगावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा शोध घेणे नव्हे. त्यासाठी मुळातच त्या आवेगाचा स्रोत कुठे आहे? मग का घरी जायला आवडत नाही हे मुळात शोधून काढलं पाहिजे. मूळ कुठं आहे? की खाणं-पिणं त्यांचं आवडत नाही, का खाल्ल्यानंतर त्रास झालाय कधी, त्यांचे व्हायब्रेशन खाण्यातनं येतात, का भांडणं होतात, का मूळ आपला स्वभावच तसा आहे, का माझ्यासारखं कारण आहे, ऊर्जेचं कारण आहे, की जसं-जसं आपण हायर ऊर्जेमध्ये जातो, तसं-तसं आपल्या ऊर्जा घेतल्या जातात, सक केल्या जातात. कारण नेहमी ऊर्जा हायर टू लोअर फ्लो होते. मग आपण असं कुठेही जाऊन ऊर्जा घालवायची का? आपण ऊर्जा वाढण्यासाठी कितीतरी काहीतरी काय-काय गोष्टी करतो. म्हणून तर आपल्याला लग्न, हे कार्यक्रम करू नका म्हणून सांगितले. अनावश्यक ठिकाणी कशाला जायचं? जायचं तर ग्रुप ध्यानाला जायचं. लक्षात घ्या. ध्यान ग्रुप, फिजिकल ग्रुपमधनं ध्यान करणं खरी गरज आहे. त्यानी ऊर्जा वाढणार आहे. कार्यक्रमाला शक्यतो टाळायचं आहे. ज्यांना आध्यात्मिक उन्नती करायची आहे सांगून झाले. तर मग असा मूळ विचार करायचा, की काय होतंय? नक्की मूळ कुठं आहे? आणि मग त्या समस्या सोडवायच्या. म्हणून इथे प्रत्येक आवेगाचा स्तोत्र कुठे आहे, हे निश्चित करणे जरुरीचे असते. तर आता आत्मघात म्हणजे काय? 2 परस्पर इच्छा असणे, निर्णय न घेता येणे, सुप्त मनाच्या जाणीवांमध्ये या काही गोष्टी दडलेल्या असतात. तुम्हाला तुमचे आयुष्य पुढे नेण्यासाठी काय करण्याची इच्छा आहे, हे माहीत असते, पण तुम्ही पुढे सरकत नसता. आयुष्य छान होत नसतं. त्याला कोणती तरी कारणं आहेत, ती शोधली पाहिजेत. म्हणजे ते आत्मघात आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठ्या, सततच्या, पार न करता येणाऱ्या अडचणी असतात, विशेषतः त्यासाठीचे उपाय सरळ, सोपे असल्याचे दिसत असते आणि तरीही ते उपाय योजनामध्ये सातत्य टिकवणे आपल्याला जमत नाही. तेव्हा तुमच्या अडचणी मोठ्या नसतात, तर तुमच्या जुनाट सवयींचे पाश मजबूत असतात बघा. म्हणून मी तुम्हाला सोप्पा नियम सांगितला. अडचण केव्हा संपते? दुःख ते केव्हा संपतं? प्रॉब्लेम केव्हा मिटतो? तर ज्यावेळेला आपल्याला त्या दुःखाला, प्रॉब्लेमला, आपल्याला संकटाला, अडचणींना आपण ज्यावेळेला वेगळ्या विचारातनं बघतो, लर्निंग येतं, शिकतो, आपलं मत वेगळं बनतं, त्यावेळेला ते प्रॉब्लेम बंद होतात. कुठलाही प्रॉब्लेम घ्या. त्याशिवाय प्रॉब्लेम बंद होणार नाही. आपल्याला रिस्पॉन्स बदलावा लागतो. त्या व्यक्तीबरोबरचा असू दे, त्या ज्या टाइपचे इव्हेंट्स असतात, त्या इव्हेंट्सबद्दल आपला रिस्पॉन्स, मत बदलावं लागतं. आपल्याला लर्निंग घ्यावं लागतं. त्यावेळेला ते सगळं बंद होतं. आजार हे सुद्धा लर्निंगसाठी येतात. ज्यावेळेला आपण त्या आजारातनं काही गोष्टी शिकतो, पथ्यपाणी का असेना, आपलं दिनचर्या का असेना, काही घेतो, काही शिकतो. आता मुद्रा, समजा मुद्रा शिकल्या, करायला लागलो, म्हणजे आपण आपल्याला वेळ देऊ लागतो. ते काय मुद्रा हातानेच होणार आहे असं काही नाही. वेळ द्यायला लागतो. आपण एक त्या प्रॉब्लेमला जे दुर्लक्ष करत होतो, त्याचा रिस्पॉन्स बदलतो आपण काही ना काही गोष्टीतनं. त्यावेळेला त्या समस्या मिटतात. तर हे असं म्हटलेलं आहे, की आत्मघात म्हणजे ते. आत्मघाताचे स्वरूप कसे असते? आत्मघाताचे स्वरूप नेमके असे काही सांगता येणं अशक्य आहे. कारण एका व्यक्तीच्या संदर्भात सशक्तपणाचे लक्षण असणारी विशिष्ट सवय किंवा वर्तन पद्धती दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात नेमकी दुर्बलतेची लक्षण असू शकते. असे असले तरी वर्तनाच्या काही पद्धती आणि त्यांची ठराविक चाकोरी या गोष्टी निश्चितपणे आत्मघाताची निदर्शक आहेत. ठराविक पद्धतीने करण्याची गोष्ट असे म्हणता येते. आयुष्यातील समस्यांची जाणीव असूनही त्या समस्यांचे निराकरण न करता त्या तशाच राहून देणे ही काहींची आंतरिक गरज असते. बघायचंच नाही, उशिराच जॉइन होणार मी. काही असू देत, उशिराच जॉइन होणार. काही बघायचंच नाही. आंतरिक गरजच असते, काही आंतरिक गरज असते. अशा प्रकारचे वर्तन आत्मघाती प्रवृत्तीचे निदर्शक असते. तुम्ही आत्मघाताच्या चक्रात गुरफटले गेला आहात.
याची काही लक्षणे सांगितलीत त्यांनी. तर ही लक्षणं बघा आपली आहेत का? आंतरविरोध, आपलाच आपल्याला विरोध. आपल्यापुढे जेव्हा एखाद्या नव्या प्रकल्पाचे काम येते, जाऊ का नको? करू का नको? मग उत्तरं येतात, "मला शिकायचंय, पण हे असं. मला करायचंय, पण ते असं." तुम्हाला कितीतरी गोष्टी शिकवल्यात. पण वाक्य असं म्हणायचं, आंतरविरोध, आपल्याच आपल्या गोष्टींशी विरोध. आपल्यापुढे जेव्हा एखाद्या नव्या प्रकल्पाचे काम येते, तेव्हा आपल्या मनाची पहिली प्रतिक्रिया विरोधाची असते. नवीन असेल, बदल असेल तर लगेचच विरोध असतो. नवा प्रकल्प स्वीकारण्यासाठी आपण सहजासहजी तयार होत नाही. एखादे नाते छान प्रस्थापित व्हावे आणि मग त्या नात्यातून सुटका करून घेण्याच्या तयारीला लागायची वेळ यावी किंवा आपल्याला नवीन उद्योगाची एखादी बेफाट कल्पना सुचावी आणि मग ती प्रत्यक्षात कशी आणायची याचे नियोजन करायला लागल्यानंतर त्याचा तणाव येऊन उगाचच खूप राग व्हावा, तेव्हाही त्याच्या मुळाशी हीच अंतर्विरोधाची भावना असते. गंमत म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्याची घडी बिघडू लागते, तेव्हा अशा प्रकारचा आंतरविरोध जाणवत नाही. आयुष्याची घडी त्यामुळेच तर बिघडू लागते. आंतरविरोध जाणवतच नाही ना. नको, काही नको, काही-काही गोष्टी व्हायला लागतात आणि आपण निगेटिव्हिटीत चाललोय हे कळतच नाही. पण अजून खडून बसतो आपण आपली निगेटिव्हिटी. सगळे काही व्यवस्थित चाललेले असते, तेव्हा मात्र तो प्रकर्षाने जाणवतो. जेव्हा आपल्याला एखाद्या समस्येचा निराश करायचा असतो, तेव्हा त्या आंतरविरोधाचा कुठेही मागमूसही नसतो. पण जेव्हा आनंद साजरा करावा, काही नवीन निर्माण करावे किंवा कशाची तरी उभारणी करावी अशी वेळ असते, तेव्हा आपण मनातल्या मनात त्या आंतरविरोधाच्या कप्प्यामध्ये प्रवेश करतो. तिथे केवळ जिवंत राहण्यासाठीची धडपड नव्हे, तर समृद्ध जीवन जगण्याची उर्मी असते आणि मनाच्या त्या कप्प्याचा अनोळखीपणा आपल्याला घाबरवणारा असतो. आपण हे आंतरविरोधच जास्त असतात आपले. आपले आंतरविरोध असतात म्हणून घरातले दुसरे विरोध करतात. आपल्या मनातलीच ती सुप्त असते. आपण ज्यावेळेला ठरवतो नाही हे होणार आहे सहज, आपण करू शकणार आहे, तर ते होतच. आनंदी राहण्याची अधिकतम मर्यादा संपुष्टात येते. हे सुद्धा एक हेच आहे. परिपूर्णतेचा अट्टहास हे पण आहेच आहे अडचण. काही परिपूर्णता. भावना नियंत्रण करण्याची पुरेशी कौशल्य अवगत नसणे, हे पण कारण आहे. भावना आवरल्या पाहिजेत. आपण त्यावर भरपूर काम केलंय. समर्थनाला महत्त्व नाही. आपण समर्थन करत बसतो. आयुष्यातल्या शिस्तीचा अभाव. हे वाचते जरा कारण थोडी शिस्त आता आपली वाटली पाहिजे ना. आयुष्यातल्या शिस्तीचा अभाव. आपले आयुष्य आणि आपण वावरतो त्या जागा दोन्हीमध्ये शिस्तीचा अभाव असेल, तर आपण भोवतालच्या गोष्टींकडे पुरेसे लक्ष द्यायला विसरलो, एवढे कारण त्यामागे नसते. प्रत्यक्ष व्यवहारात आपण संभ्रम आणि विस्कळीतपणा निर्माण होऊ देतो, कारण आपल्या सुप्त मनातील हेतू साध्य करण्यासाठी त्याचा अप्रत्यक्षपणे उपयोग होत असतो. म्हणजे कार्यक्रम लवकर का जॉइन करता येत नाही? आता विचारलं तर काही पण सगळी कारणं येतील. असं झालं, तसं झालं, तमकं झालं. हे काही नाही, हे मनाचा पॅटर्न आहे. आपल्याच मनाला सुप्तपणा, आळशीपणाची सवय असते. आपल्याच मनाला पूर्ण कार्यक्रम अटेंड करायचा नसतो. चला काय चाललंय बघू, असं काही असतं. थोडा वेळ बघू. काही जण मला दाखवायसाठी सुद्धा येतात. हे सुद्धा मी बघितलंय. काही लोकं असतात तिथे हजर पण की ते नावं द्या आवाज कधी नसतोच. काही लोकं झोपूनच जातात. काही लोकं झोपूनच बघतात. बघू देत झोपून, पण झोपून गेलं हे पण काही चुकीचं नाहीये. ठीक आहे, झोपही महत्वाची. पण तो व्हिडिओ ऑन ठेवून कशाला झोपायचं मग? त्याचं तरी भान ठेवावं ना. म्हणून ते व्हिडिओ बंद एक सवय लावली मी. कारण मला हे दुसऱ्या कार्यक्रमांमधनं दिसतं. मला ते काही आवडत नाही. तुमच्या घरातली चित्र मला आवडत नाही. मी प्रोफेशनल तुम्हाला राहायला शिकवलेलं आहे. स श्रद्धा मॅडमनी तुम्हाला ट्रेनिंग दिलेलं आहे. ज्यांचं राहिले त्यांनी श्रद्धा मॅडमकडनं घ्यायचंय. पण एक शिस्त लावायची आपल्याला व्यवस्थित. कोणतीही जागा राहण्याची आणि कामाची दोन्हीही स्वच्छ आणि नीट आवरलेली असणे, हे आपले जगणे
चैतन्यपूर्ण होण्यासाठी गरजेची असते. बघा, चैतन्यमय जीवन त्यामुळे होणार आहे. छोट्या-छोट्या गोष्टी. जिथे कपडे हाताशी असतील, अशा रीतीने दररोज सकाळी आवरून ठेवलेले असतात. हे सगळं स्वयंपाकघर वगैरे. अस्वच्छतेच्या जागेमध्ये मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घेऊ शकत नाही. गैरशिस्तीतून सुंदर सकारात्मक असे काही साकार होत नाही. आपल्या मनात खोलवर आपल्याला हे चांगलेच ठाऊक असते. आपल्या मनातही हे ठाऊक असते. बरेचदा अति स्वच्छतेच्या काही लोकांना खूप स्वच्छता लागते आणि फार व्यवस्थितपणाच्या वातावरणात आपल्याला अस्वस्थ वाटायला लागते. माझी एक मैत्रीण आहे, कॉलेजमधली मैत्रीण म्हणजे मॅडमच आहेत आमच्या. त्यांना सारखा तो ओटा पुसूनच घ्यावा लागतो. काही चालतच नाही. मग नवऱ्याने काय केलेलं, मग भांडणं, सारखी भांडणं त्यावर. इथे हे उदाहरण दिलंय मी. अस्वस्थ वाटायला लागतं. अतिस्वच्छतेमुळे सुद्धा अस्वच्छ. मग कारण चकाचकच पाहिजे तो ओटा. मग रात्री 1 वाजलं तरी ओटा धुत बसणार. बिचाऱ्या नवऱ्याला स्वातंत्र्यच नाही काय. काय हरकत आहे का एखादं नवऱ्याने केलं, सकाळी उठून करावं असं काय आहे? त्याच्यावरून अस्वस्थ काय भांडणं खूप होतात. इथे अस्वस्थ वाटायला लागते. आपल्या या चांगल्या सवयी सुद्धा आपल्याला आत्मघातीच आहेत. मी माझ्याकडे कोणी पाहुणे आले ना, मी गप्पा मारण्याला महत्त्व देते बाबा. जेवण-बिवण वाढेल मी मस्तपैकी आणि आधीच सगळं करून ठेवते मी. गरम करायचं. काही लोकं काय गरम-गरम करू, गरम-गरम करू. आले कोण तुमच्याकडं, गप्पा मारायच्यात का काम करायचे? त्यांना तरी बरं वाटतं का? मग त्या पाहुण्याने म्हणायचं, "जेवा तुम्ही, जेवा तुम्ही. तुम्ही करा ना, तुम्ही करा ना हे, घ्या तुम्ही." असं म्हणायचं. माझ्याकडं वेगळं चित्र असतं, वेगळं. आणि मग जेवण झालं की आरामात गप्पा मारत बसायचे. मग पाहुणे गेले की खुशाल आवरत बसायचं. काही होत नाही. आलेल्या लोकांना वेळ दिला पाहिजे. हे तुम्ही काय करताय ते बघा. मला असं वाटतं बरं का. थोडंफार ठीक आहे झाकापाकी केली. नंतर आवरलं तर चालतं की. मग मी भांडी सुद्धा घासून टाकेन. पण वेळ आलेल्या लोकांना पूर्णपणे देता आला पाहिजे. ती अस्वस्थपणाची भावना आपल्याला नकोशी असते. ती अस्वस्थता हे कारण मी बघते मला त्यामुळं ना काही लोकांकडे गेलं ना मला हे प्रकार आवडतच नाही. पोहे करायचे म्हटलं तरी 1 तास. परवा तर मी एका ठिकाणी गेले ते अगदी क्लोज ह्याच्या ठिकाणी 2 तास झाले. काही हललेच नाहीत ते. शेवटी काय आणलं मस्का पाव आणला मस्का पाव. बाहेरनं हॉटेलातनं मस्का पाव आणला आणि तो दिला. म्हणजे काही लोकं 1 तास ते पोहेच करत बसतील. आणि मला ते बघून कंटाळा येतो. कारण म्हणजे 10 मिनिटात होते. म्हणजे किती या गोष्टी माझ्या मनात अशा दिसतात ना आणि मग मला त्याचं हे होतं, की "काय या बायका केवढा वेळ लावतात एकेका कामाला." म्हणजे अ, करण्याच्या पद्धतीमध्ये तो वेळ आहे बरं का. चिरलं तर पटपट सगळं नाही चिरून घेणार. कांदा, कोथिंबीर, मिरची सगळं नाही चिरून घेणार लिंबू-बिंबू. आधी कांदाच चिरतील, मग तो कांदाच टाकतील, मग परततील, मग परत मिरची चिरायला घेतील. असे एक-एक करण्याच्या सवयी माझ्या निरीक्षणात येतात. तर ही अस्वस्थता होते मग. ती अस्वस्थता म्हणजे मला सुद्धा बघून होते. ती अस्वस्थता हे आपल्या बेशिस्ती मागचे एक कारण असू शकते. शिस्तच नाहीये ना, कसं करायचं? 10 मिनिटात स्वयंपाक झाला पाहिजे. माझे वडील म्हणायचे, "काय गं तुझं 10 मिनिटात भाकरी भाजी खाऊ घालतेस तू? कशी करते, कधी करते, काही कळत नाही." किती वेळ लागतो 2 भाकरी आणि भाजी करायला? 10 मिनिटात माझ्या होतात. तुम्ही या, मी तुम्हाला खाऊ घालेन. ती अस्वस्थता हे आपल्या बेशिस्ती मागचे एक कारण असू शकते. मी बघितलंय ना पिरॅमिडला. ठीक आहे, ते बोलणं असतं म्हणून. म्हणून मी म्हणते दोघींनीच करायचं. आतमध्ये जायचंच नाही तिसरी-चौघींनी. शिस्त पाहिजे. ती अस्वस्थता हे आपल्या बेशिस्ती आणि चहाचं पण सांगितलंय तुम्हाला. त्या पण किती बेशिस्ती आहेत तुम्ही सगळ्यांनी बघा. चहा केल्यानंतर पहिल्यांदा चहाची पावडर झाडांना गेली पाहिजे. झाड नसेल तर कचऱ्यात गेली पाहिजे. आणि मग तो चहा प्यायचा कप हातात घेतला पाहिजे. आपल्या जयश्री मॅडमनी खूप सगळं सांगितलंय. ते पातेल्यातच चहा पावडर त्या बायकांची 2-2, 3-3 तास काहींची दिवसभर पडणार. अशा सवयी मोडा. जयश्री मॅडमनी सांगितल्यात कशा मोडायच्या. आणि
आपणच या आपल्या सवयी बघून आपलं हे सगळं बदललं तर आपलं परिवर्तन होणार आहे छोट्या-छोट्या गोष्टीतनं. ती अस्वस्थता हे आपल्या बेशिस्ती मग अस्वस्थ होतं इथे लिहिलंय. आपण एनर्जी वाईज सुद्धा बघतो ना. ती अस्वस्थता हे आपल्या बेशिस्ती मागचे एक कारण असू शकते. आता सगळे व्यवस्थित आहे, तेव्हा आपल्या भविष्यात जे साध्य करायचे आहे, त्यासाठी उठून कामाला लागले पाहिजे. असे त्या अवस्थेतून सूचित होत असते, जे आपल्याला नकोसे असते. काम टाळण्याच्या प्रवृत्तीतून आत्मघाताकडे जाणारी वाटचाल सुरू होते. म्हणून मी छोटी-छोटी उदाहरणं दिली. राग मानू नका, लगेच आठवू नका. मॅडमनी त्यावेळेस काढलं उकरून. तसं काही नाहीये. मला उदाहरणं द्यावी लागतात ना म्हणून. जेव्हा आपण आपल्या भोवतीच्या जागा कायम अस्ताव्यस्त म्हणजे जयश्री मॅडमने सांगितले, त्यांच्या आश्रमात लगेच नाव लिहिलं जातं फळ्यावर. मग बोलवलं जातं. मग त्यांनीच सांगायचं काय चुकलं. मग कसं ते सुधारेल ते पण सांगायचं. हे काही वाईट नाहीये. हे सगळे चांगल्याच गोष्टी आहे. आपल्याला जर शिकायचंय तर हे सगळं अशा गोष्टींनीच शिकणार आहे ना आपण. तिथे इगो नाही आणायचा आपण. जेव्हा आपण आपल्या भोवतीच्या जागा कायम अस्ताव्यस्त पसरलेल्या ठेवतो, तेव्हा ताबडतोब करायला हवीत अशी काही ना काही कामे आपल्यासमोर सतत असतात. अशा साचून राहिलेल्या कामांमुळे आपल्याला बाहेर पडायला आणि जिथे आवश्यक आहे तिथे हजर राहायला जमणार नसते. जे करण्याची इच्छा नाही, त्यापासून सुटका करून घेता न येणे. हे सुद्धा एक अडचणच आहे ना. आपल्याला करायची इच्छा नाही, पण करावंच लागतं. दुसऱ्यांबद्दल मत तयार करणे, वृथा अभिमान यावर आता कोणी-कोणी म्हणेल माझा हा अभिमान. माझा अभिमान वगैरे काही नाही. मी एक शिक्षक म्हणून तुम्हाला उदाहरणं देते. तुम्हाला काही तुमच्याही काही चांगल्या सवयी असतात, माझ्याही काही वाईट असतात. सर्वांचं काहीतरी वाईट असतंच, सर्वांचं काहीतरी चांगलं असतंच. आपल्याला चांगलं वाढवायचंय, वाईट हळू कमी करायचंय. स्वतःच्या यशाबद्दल अपराधित्वाची भावना येणे. स्वतःच्या यशाबद्दल काही अपराधीपण आणून उपयोग नाही. आपण लगेच वेगळा विचार करतो. सतत कामात बुडालेले असणे. काही बायका सतत काहीतरी काम करत असतात. ते पण चुकीचं आहे. स्वतःसाठी आराम काढला पाहिजे, वेळ काढला पाहिजे. मग त्यामध्ये या सुधारणा करता येतील. आपलं प्लॅनिंग करून, शिवसरोदय तुम्हाला कसं शिकवलंय तसं करून, मग लिहिलं की होतं. कामाचा बोजा पडत नाही, साठवली जात नाहीत. एक-एक भांडं, 2-2 भांडं धुवून टाकलं, तर भांडी साठत नाहीत. हाताला सवयच तशा पाहिजेत. हे कॉन्शियसली आपण बदलू शकतो. आपल्यातल्या काही गोष्टी आहेत त्या. आधी आपल्या लिस्ट तरी केली पाहिजे ना, आपल्याला काय-काय बदलायचंय ते तर लिस्ट केली पाहिजे. या गोष्टी कोणी संकल्पात आणतच नाहीत. तुम्हाला काही संकल्प शिकवले नाहीत असं नाहीये, पण तुम्ही संकल्प म्हणजे काय हवंय हेच नुसतं हे करता. स्वतःतलं काय काढायचं हे पण पाहिजेत ना संकल्प. तुमच्या सुप्त जाणीवांमध्ये स्थित असलेली आंतरिक बांधिलकी ओळखणे. आंतरिक बांधिलकी. आपल्याला बऱ्याचदा तीव्र आंतरिक संघर्ष किंवा आत्मघाताचा अनुभव येतो. त्याला आपल्या सुप्त जाणीवात स्थित असलेली आंतरिक बांधिलकी कारणीभूत असते. ही बांधिलकी तुमच्या आयुष्याचे मूलभूत उद्दिष्ट किंवा हेतू असतो. तुमच्या सुप्त जाणीवात स्थित असलेली आंतरिक बांधिलकी म्हणजे इतर कशाही पेक्षा तुम्हाला प्राधान्याने हव्या असलेल्या गोष्टी संबंधी असते. आंतरिक बांधिलकी आणि ही जी आंतरिक बांधिलकी आहे ना, ती मला खूप आहे तुम्हाला सांगते. मला जो वेळ मिळाला नाही ना माझ्या या अंतरंगात, माझ्या कम्युनिकेशनमध्ये, तर मग मला ते नाही चालत. मी सगळं बाजूला ठेवून माझे आंतरिक संवाद साधत असते. ही आंतरिक बांधिलकी. म्हणजे इतर कशाही पेक्षा तुम्हाला प्राधान्याने हव्या असलेल्या गोष्टींसंबंधी असते. आंतरिक बांधिलकीमध्ये ज्यांचा समावेश आहे, अशा प्रेरणा कशा ओळखायच्या? ज्या प्रेरणांसाठी तुम्ही खूप लढा देता आणि ज्या प्रेरणांमुळे तुम्ही सर्वाधिक सक्रिय होता, त्या प्रेरणा तुमच्या आंतरिक बांधिलकीचा भाग असतात. तुम्ही ज्यामुळे अधिक सक्रिय होता, अशा प्रेरणांचे पापुद्रे जर एक-एक करून बाजूला करू शकलात, तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी असलेले कारण लक्षात येईल.
अशा तऱ्हेने प्रत्येक प्रेरणेच्या मुळाशी असलेले कारण सापडणे याचा अर्थ होतो, की तुम्हाला तुमची आंतरिक बांधिलकी काय आहे हे पूर्णतः कळले. आपल्या आंतरिक बांधिलक्या शोधून काढा. आपण काय करतो मग राग कुठल्याही गोष्टींवर व्यक्त करतो. आपल्या गरजा काय ते आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. तुमची आंतरिक गरज जितकी दुर्लक्षित राहील, तितकी तुमच्या आंतरिक बांधिलकीची लक्षणं अधिक ठळक होतील. म्हणजे जेवढं पूर्ण होणार नाही तेवढं तुम्हाला कळत जाईल. दबलेल्या भावनांना सामोरे जाणे आणि त्यावर कृती करणे. दबलेल्या भावना त्या पण आपल्याला काढायच्यात बाहेर. आत्मघाती वर्तनाच्या सवयींचा त्याग करण्याच्या प्रवासात अडथळ्याप्रमाणे डोके वर काढणाऱ्या भावनात्मक संवेदना म्हणजे ट्रिगर्स. आपण लॉ ऑफ वन मध्ये काही गोष्टी चांगल्या शिकलो आहेत. हे आपल्या आयुष्यात कॅटलिस्ट असतात काही गोष्टी. म्हणजे काही वाईट होणं हे कॅटलिस्ट असतात. प्रेरणाच असते आपल्याला पुढे नेण्यासाठी काही वाईट घडत असतं. तुम्हाला आत्मघाताला प्रवृत्त करणाऱ्या भावनात्मक संवेदनाचं तुम्हाला त्यातून मुक्त करणाऱ्या मार्गदर्शकही असतात. भावनात्मक संवेदनाच तुम्हाला त्यातून मुक्त करणाऱ्या मार्गदर्शक ही असतात. परिवर्तनेच्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे. स्वतःच स्वतःला पराभूत करण्याच्या आपल्या सवयींचे फक्त स्वरूप माहीत होण्याने किंवा त्यात आपण का जखडले जातो हे कळण्याने भागत नाही. आपल्या उपजत गरजा काय आहेत? आपल्या आंतरिक इच्छा काय आहेत? आणि त्यांच्याशी सुसंगत असे आपले आयुष्य घडवताना आपल्या आकलनाचा उपयोग आपण आधारभूत बिंदूंच्या स्वरूपात कसा करून घ्यायचा? आपल्या अस्तित्वाचा उद्देश काय आहे? हेही समजायला हवे. ज्यामुळे आपण आत्मघाताला प्रवृत्त होतो, त्या भावनात्मक संवेदना केवळ आपण आपल्या वेदना कुठे साठवल्या आहेत, हे दाखवण्यासाठी उद्भवत नाहीत. वास्तव्यात त्यापेक्षा अधिक खोलवर असणाऱ्या गोष्टींकडे त्या आपले लक्ष वेधत असतात. आपण अनुभवलेली प्रत्येक नकारात्मक जाणीव स्वतःबरोबर काहीतरी संदेश घेऊन येत असते. असा संदेश ज्याचा अर्थ कसा लावायचा ते आपल्याला अजून समजलेले नसते. ही अशी वेळ असते, जेव्हा एखाद्या साध्या आव्हानाचे रूपांतर एका जुनाट समस्येत झालेले असते. त्यातून उद्भवणाऱ्या नकारात्मक जाणीवेद्वारे मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा योग्य तो उपयोग करून घेण्यात आपण कमी पडतो आणि ती जाणीव कायमची मिटवून टाकतो. आपल्या शरीरात कुठेतरी गोठवून ठेवतो आणि पुन्हा ती जागी होईल अशा सर्व गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतो. आणि मग आपण आपल्या भोवतालच्या जगाबाबत अधिकाधिक हळवे होत जातो. कारण काळाबरोबर अशा अनेक दबलेल्या भावनात्मक संवेदना गोठत राहतात. हे सगळं काढलं पाहिजे ना आपण बाहेर. उदाहरणार्थ एक गोष्ट सांगते, की एक हां. सांगत होती, की तिच्या नवऱ्याला बाहेरचं खाल्लेलं चालत नाही. आणि मग बाहेरचं हॉटेलमध्ये गेलं, तरी तो काही खाणारच नाही किंवा खा, खा, खा म्हणून आग्रह केला. म्हणजे कधी नव्हे ते हं, म्हणजे चंगळ म्हणून नाही. काही अडचण म्हणून. समजा कुठं गेलो, काय गेलो, उशीर झाला, समजा किराणा भरला, हे केलं, ते केलं, कामं केली आणि आता घरी जाऊन स्वयंपाकाचा कंटाळा आला. आणि मग तिने नवऱ्याला म्हटलं ना, "चल जाऊयात आता मला नाही घरी जाऊन स्वयंपाक करायची इच्छा." तर तो खाणारच नाही. किंवा मग खूप आग्रह केला, तरी खाईल थोडा, पण घरी जाऊन परत वरण, भात, पोळी, भाजी करायला लावतोच. इथे तुमच्यासारख्यांनी काय केलं असतं, तुमच्यासारख्यांनी मन मारून टाकलं असतं. इथे खायचं, वेळ घालवायचा, परत घरी जाऊन मलाच करायचंय, मला ते करावं लागणारच. मग मी तिथेच घरी जाऊन केलेलं खाल्लेलं काय वाईट? ती मला सांगणारी तशी नव्हती. ती काय म्हणाली, "मी यथेच्छ खाते. भूक लागलेली असते, मला कधीतरी चेंज हवा असतो. तुला बसायचंय, तू बस तसाच. तुला मी खरी गेल्यावर वरण, भात, पोळी, भाजी सगळं खाऊ घालेन. घड्याळाचा कट्टा बघायचा नाही." किती जणी मन मारतात, किती जणी आपल्या सगळ्या सवयीला, इच्छांना दुडपण घातले, पांघरून घातले. त्यामुळे तुमचं आयुष्य तसंच होतं. ज्या दुडपण घालतात, पांघरून घालतात, हे कधी चांगलं म्हणजे पैशाच्या दृष्टिकोनातून, मुलांना काही संस्कार देण्याच्या दृष्टिकोनातून. पण कधी-कधी या गोष्टी आपलेच आत्मघाती आपण ठरवल्यात ना. मग आता मुलं जवळ नाहीयेत, आता पैसा आहे, पण तरी तसंच. हे आपण बघितलं पाहिजे ना, आपण काय पेरून ठेवतोय.
आपण आपल्या कुठल्या इच्छा मारतोय, भावना मारतोय, त्याचा उद्रेक कधीतरी होणारच आहे. त्यामुळे आपण आत्मघात करत असतो. त्यामुळे आपण त्या नवऱ्यालाही तशीच सवय लावलेली असते, की नाही बाबा हॉटेलचं बंदच, आमच्या ह्यांना चालतच नाही असं. आज मला सकाळी कोणतरी म्हणत होतं, "काय प्लॅन आहे तुमचा न्यू इयरचा?" म्हटलं, "न्यू इयरचा प्लॅन काहीच नाही बाबा. आमचा कधी नसतो. आमचा बर्थडे असू दे, अॅनिव्हर्सरी असू दे, न्यू इयर असू दे, आमचा प्लॅन असा काही नसतो." माझा नाही, माझ्या मिस्टरांचा नाही, माझ्या नवऱ्याचा नाही. न्यू इयर सेलिब्रेट नाही. एव्हरी डे इज सेलिब्रेशन. लाईफ इज सेलिब्रेशन. तुम्हाला सांगते खरंच. ते ऐकणारीला खूप आश्चर्य वाटलं. असं कसं? अरे काय न्यू इयरला काय ते बाहेर जाऊन खायचं, हॉटेलला खायचं, काहीतरी ऑर्डर देऊन मागवायचं हे न्यू इयर? न्यू इयर तर उलट वेगळ्या पद्धतीने साजरं झालं पाहिजे. पण तसंही काही नसतं. काही आपण म्हणतो ना न्यू इयर रिझोल्यूशन हे ते. तसंही काही नाही खास. फिरायला जाऊ, हे जाऊ. हां, संकल्प करायचे, आधी करायचे. 4-5 दिवस आधी करायचे. हळू बदल करायचे. एकाच न्यू इयरला एकाच दिवशी होत नसतं सगळं काही ड्रास्टिक बदल. तर हे पण सकाळचं एक होतं. आज पण खूप फोन झाले 5-6. तर हे थोडंसं आपण आपल्या काय-काय इच्छा मारल्यात, भावना काय-काय मारल्यात, ह्याची पण यादी करा. मग तुम्हाला कोर्स सुरू होण्यापूर्वी हे सगळं सांगितले. त्याच्यावर तुम्ही किती काम करताय मला माहिती नाही. तुम्ही कशामुळे आत्मघात करून घेत आहात? काहीही चुकीचे घडलेले नाही. तुम्हाला आयुष्यात जे हवे होते ते सगळे मिळालेले आहे आणि तरीही तुम्ही असमाधानी आहात. म्हणजे आत्मघात. तुमचे सुप्त मन तुम्हाला काय सांगू पाहते आहे? तुम्ही आनंदी होण्यासाठी तुमची विचारांची पद्धत बदलायला हवी. कशावर लक्ष केंद्रित करायचे? त्यासंबंधी वेगळा विचार करायला हवा. पण त्याऐवजी तुम्ही बहुधा बाह्य गोष्टींवर अवलंबून राहत आहात. ही बाह्य गोष्ट झाली ना, हॉटेलला जा, न्यू इयर साजरा करा, बर्थडे साजरा करा. बाह्य गोष्टी आहेत या. पण त्याऐवजी तुम्ही बहुधा बाह्य गोष्टींवर अवलंबून राहता. कोणतेही भौतिक यश तुम्हाला खरी आणि कायमस्वरूपी शांती मिळवून देणार नाही. तुम्ही भौतिक यश मिळवूनही अस्वस्थ असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही काय बदलायला हवे, याकडे ती अस्वस्थता तुमचे लक्ष वेधते आहे. तुम्ही कशामुळे आत्मघात करून घेत आहात? तुम्ही लोकांना दूर लोटत आहात. तुमचे सुप्त मन तुम्हाला काय सांगू पाहते आहे? म्हणजे तुमची आंतरिक इच्छा आहे, की लोकांनी तुमच्यावर प्रेम करायचं. मग लोकांना दूर लोटून कसं चालेल? तुम्ही आधी त्यांना जवळ केलं पाहिजे, तुमची इच्छा आहे तर. तुम्हाला स्वीकारावे असं लोकांनी वाटतं, मग तुम्ही स्वीकारले पाहिजे. ही इच्छा इतकी उत्कट आहे, की त्यामुळे तुम्हाला ताण जाणवू लागतो. मानसिक वेदना जाणवू लागतात. त्यापासून दूर जाण्यासाठी तुम्ही एकटे राहू लागता. अशा रीतीने तुम्हाला जी परिस्थिती नको होती, नेमकी तीच परिस्थिती तुम्ही निर्माण करता. मला प्रेम मिळत नाही, मला प्रेम मिळत नाही. माझ्याशी चांगली वागत नाहीत, लोकं चांगली वागत नाहीत. एकटे राहण्याची गरज भासावी, याचा आणखी एक अर्थ असा होतो, की तुम्ही जगापुढे तुमचे जे व्यक्तित्व सादर करता ते आणि तुमचे खरे व्यक्तित्व यामध्ये तफावत आहे. जेव्हा तुम्ही खरोखरी जसे आहात, तसे आयुष्याला सामोरे जाल, तेव्हा लोकांमध्ये मिसळणे तुमच्यासाठी अधिक सोपे होईल. कारण त्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न आता हे थोडंसं आध्यात्मिकदृष्ट्या पटत नाहीये, कारण आध्यात्मिक व्यक्ती नाही मिसळत समाजात जास्त. कारण अध्यात्मी म्हणजे आत्म ह्याच्यावर फोकस असतो त्यांचा. तर ठीक आहे. पण जनरल हे बरोबर लिहिलेलं आहे. पण आपल्या आध्यात्मिक लोकांना ते पटत नाही. कारण आपण आता पूर्ण फोकस्ड आपल्या ह्याच्यावर राहायचंय. आपल्याला बाह्य गोष्टी टाळायच्यात. अंतर्मनाचा आवाज नीट लक्ष देऊन ऐकायला नव्याने शिकणे. अंतर्मनाच्या संकेताकडे लक्ष द्यायला सुरुवात केलीच आहे तुम्ही आता, तर अंतर्मनाचा आवाज कसा ऐकायचा आणि त्याच क्षणी त्याला कसा प्रतिसाद द्यायचा, हे शिकणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्याची चिंता न बाळगता आतून पोटातून जे जाणवते, त्याचे अनुसरण करणे. उद्याची कशाला चिंता करायची? तुमचे आतडे जाणत असले तरी त्याला अंतर्ज्ञान नसते. मनालाच असते अंतर्ज्ञान. सहज प्रवृत्ती, अंतःऊर्मी आणि भीती यांच्यामुळे जाणवणाऱ्या संवेदनांमध्ये साधर्म्य असू शकते. तुम्ही तुमच्या पोटातून जाणवणाऱ्या जाणीवेवर म्हणजेच तुमच्या सहज प्रवृत्ती, अंतर्ऊर्मीवर विसंबने याचा अर्थ असा नाही,
की त्यांच्या मार्फत तुम्हाला जणू भविष्यवाणीच कळली आहे, असे धरून चालावे. असे जेव्हा होते तेव्हा सहज प्रवृत्ती अंतर्उर्मी संबंधी तुमचे हे विचार तुमच्या समस्याचे मूळ ठरू शकतात. तसे करण्याने आपण अचानक उद्भवणाऱ्या भावनिक संवेदनांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतो. एवढेच नाही तर असे गृहीत धरतो आपल्याला जाणवणाऱ्या गोष्टी पुढे होणाऱ्या घटनांविषयी इशारा देत आहेत आणि त्यांना आपण आपल्या आयुष्यात भविष्य काळात घडू शकतील अशा संभाव्य घटनांशी जोडतो. हे का आणि कसे घडते? आणि सहज प्रवृत्ती अंतर्उर्मींना भविष्याशी जोडण्याच्या या प्रवृत्तीने तुमच्या आयुष्यावर ताबा मिळवू नये म्हणून तुम्ही काय करू शकता हे समजून घ्या. आपल्यासाठी कोणता निर्णय योग्य आहे याबद्दल आपल्या भावनात्मक संवेदना काही सांगत नाहीत. योग्य निर्णयामुळे योग्य भावनात्मक संवेदना उत्पन्न होतात. म्हणजे भावनांवर निर्णय घ्यायचे नाही, तर योग्य निर्णय घेतला तर योग्य भावना होतात. काही वेळेला आपण भावनेच्या आहारे निर्णय घेतो ना. तुमच्या भावनात्मक संवेदना क्षणिक असतात. तुम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन मिळावे यासाठी त्या नसतात. ते काम तुमच्या मनाचे आहे. तुम्ही खरोखरच केवळ मला तसे वाटले म्हणून मी ते केले अशा अविचाराने वागणार असाल, तर तुम्ही कायमच्या अडचणीत अडकून पडाल. आपण बघितलंय. मन काय म्हणते बघायचं नाही. बुद्धी काय म्हणते ते पण बघायचं आणि बुद्धीने निर्णय घ्यायचे. भले आपल्याला ते आवडणारे नसतील तरी. जेव्हा तुम्ही सुस्पष्टता, शांतपणा, आरोग्य आणि निश्चित हेतू यांनी युक्त असलेल्या कृती पुन्हा पुन्हा करण्याची सवय लावून घेता, तेव्हाच तुमच्या आयुष्यातला आनंद वाढवणाऱ्या भावनात्मक संवेदना तुम्ही अनुभवायला लागता, अन्यथा नाही. असं खूप डिस्क्रिप्टिव्ह पुस्तक आहे हे. एवढं काही फारसं मला आवडलं नाही, कारण आपण खूप वेगळ्या पद्धतीने यावर उपचार केलेला आहे, करत आहोत. म्हणजे याच्यात काही तंत्र, टेक्निक असं काही दिलेलं नाही. भावनिक जाणतेपण, बुद्धिमत्ता विकसित करणे, प्रकरण 4. आता बुद्धी विकसित करणे लिहिलंय, पण तंत्र काही नाहीये. फक्त विचार कसे केले पाहिजेत, काय केलं पाहिजे हे आहे. म्हणजे हे खूपदा वाचून मग आपल्याला त्याचं हे होणार आहे आणि मग आपल्यातलं चेकिंग करून मग आपल्यात बदल. भावनिक जाणते पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? भावनांचा अर्थ समजणे, त्यांचे स्पष्टीकरण देता येणे, त्यांना प्रतिसाद देणे म्हणजे भावनिक जाणतेपण होय. ज्या लोकांपाशी उच्च प्रतीचे भावनिक जाणतेपण बुद्धिमत्ता असते, त्यांच्याकडे विविध प्रकारच्या लोकांशी सहजपणे जमवून घेण्याची क्षमता असते. ते त्यांच्या रोजच्या जीवनात सुप्त आणि समाधानी असतात आणि स्वतःच्या भावनात्मक संवेदना नीटपणे समजून घेऊन त्या निःशंकपणे व्यक्त करण्यासाठी ते सातत्याने वेळ देतात. मला याच्यात आठवतं माझ्या यू-एस-एच्या प्रोग्राममध्ये इमोशनल लीडरशिप म्हणून आमचं असेसमेंट केलं होतं. इमोशनल म्हणजे भावनिकच. तर त्याच्यामध्ये ॲज अ लीडर तुम्ही कशा-कशावर काय-काय निर्णय घेता, कसे घेता, असे प्रश्न वगैरे होते. आणि त्याचं सगळं प्रूफ इतरांकडनं घ्यायचं होतं. आपण ज्यांच्याबरोबर लीडरशिप केलीये, नेतृत्व पण केलंय असं. समजा आता तुमच्याकडनं मागितलं, की मॅडम कशा वागतात? असं. तर ते सगळं असेसमेंट झाल्यावर माझं ते ब्रेकिंग रेकॉर्ड झालं होतं. तर त्याच्यात मला आठवतं, की भावनेच्या आधारावर निर्णय घेता मी नाही घेत कधी. माझं जर एखादं प्रिन्सिपल असेल, तर मी भावनेच्या आहारावर डिसिजन घेत नाही. म्हणजे जसं सगळ्यांना सेम तसं. तर त्या ह्याच्यामध्ये प्रूफ्स पण तसेच आले. जेवढे युनिव्हर्सिटी किंवा डिपार्टमेंटच्या लोकांनी दिले, ते सगळे एक्सलंटच दिले गेले. आणि ते सिक्रेट होते, असे काही ओपन नव्हते. त्यांना डायरेक्ट पाठवायचे होते. तर ते माझ्याकडे जर्नल आहे इमोशनल. तुम्हाला साधं जर्नल लिहा म्हटलं तर तुम्हाला जमत नाही. डिस्कशन करा म्हटलं डिस्कशन करत नाही. जोवर आपण चर्चा करत नाही, जोवर आपण पेन डाउन करत नाही, तोवर आपल्यामध्ये बदल होणं अशक्य आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लिहाव्याच लागतात. आपल्या मनात किती निगेटिव्ह विचार आले. मध्ये-मध्ये अमृता मॅडमनी केला होता प्रयत्न. तो प्रयत्नच झाला. त्याला काही फारसं तुम्ही वेळ देत नाही.
तर हे सगळं या ज्या गोष्टी आहेत की हे विकसित करायचे सगळे, त्याला लिखाण पहिल्यांदा लागतच. त्यामुळं कोणत्या वेळी आपण कसं वागलो, हे सगळं जर्नल लिहित लिहित गेलो, तर ते बदल आपोआप व्हायला लागतात. शरीरात जाणवणाऱ्या संवेदनांचा अर्थ स्पष्टपणे जाणणे आणि त्याद्वारे त्या संवेदनातून तुम्हाला काय संदेश मिळतो आहे, हे समजून घेणे, या गोष्टीचा भावनिक जाणतेपणाशी अधिक संबंध आहे. आत्मघाताच्या मुळाशी भावनिक जाणतेपणाचा अभाव असतो. कारण स्वतःला समजून घेण्याची क्षमता नसेल, तर अर्थातच स्वत्व हरवल्याची भावना येते. आपला मेंदू, आपले शरीर त्यांच्या संबंधीच्या आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या काही गैरसमजाचे विवरण पुढे केले आहे. तुम्हाला जे मनापासून हवे असते, ते थांबवण्यासाठी तुमच्या मेंदूची रचना झालेली असते. बघा काय लिहिलंय? तुम्हाला जे मनापासून हवे असते, ते थांबवण्यासाठी तुमच्या मेंदूची रचना झालेली असते. जेव्हा आपल्याला हवे ते मिळते, तेव्हा आपल्या मेंदूत काही गमतीशीर गोष्टी घडतात. बघूयात. आपल्याला हवे ते मिळते काय घडतं? जेव्हा आपल्याला काय साध्य करायचे आहे, हे ठरवत असतो. म्हणजेच मी म्हटलं ना, प्रयत्नांचा आनंद फार मोठा असतो. हे ठरवत असतो. बघा, जेव्हा आपल्याला काय साध्य करायचे आहे, हे ठरवत असतो, तेव्हा आपली नेहमीच अशी अपेक्षा असते, की ते साध्य केल्यानंतर आपल्या आयुष्याची गुणवत्ता सुधारल्याची काही दृश्य लक्षणे दिसतील. आणि एकदा का आपण आपल्या इच्छित जागी पोहोचलो, की आपण कायम खुशालीत राहू. खुशाली या अर्थी, की पूर्वीचे सगळे काही मागे टाकता येईल. आपण चिंताविरहित आयुष्य जगू. जिथे आपण आता पोहोचलो आहोत, तिथल्या गोष्टी तशा आहेत, तशाच कायम राहतील. प्रत्यक्षात मात्र या अपेक्षाप्रमाणे काही घडत नाही. एक उदाहरण घेऊ, की पैसे कमी पडतायत. समजा 5,00,000ची तंगी आहे. 5,00,000, 5,00,000, 5,00,000 अस्वस्थ असतो, हे असतो, ते असतो. कधी बाई प्रश्न सुटेल, काय-काय करू? चला व्हिज्युअलायझेशन करू. चला हार्ट मेडिटेशन करू. ज्यावेळेला आपण हे करतो, त्यावेळेला आनंदाच्या भावनांमध्ये येतो. कारण तुम्हाला सांगितलंय, भावनाच तशा आणायच्या, तशातच राहायचं. तर ते 5,00,000 येणार आहेत. आपल्याला असं काही आपण कसं असतो, हे शिकायच्या आधी 5,00,000 नाही, 5,00,000 नाही, म्हणजे कमतरतेत असतो, दुःखात असतो, असहाय्यतेत असतो. आणि आपल्याला असं वाटतं 5,00,000 मिळाल्यावर आपण किती छान जीवन जगू. आणि येतात 5,00,000. त्यावेळेला दुसरी समस्या निर्माण होते. दुसरी निकड निर्माण होती. कोणाशी तरी भांडण झालेलं असतं. काहीतरी दुःखद घडलेलं असतं. हे एंडलेस आहे ना. मग मनाच्याच ह्याला आपण जर 5,00,000 नाहीये, ठीक आहे. जे काय करायचंय ते नाही करू, येतील तेव्हा करू. अशा मनाच्या स्थितीत राहिलो तर ती जास्त काळ टिकणार आहे. मग म्हणून ऑथर म्हणतो प्रत्यक्षात मात्र या अपेक्षेप्रमाणे काही घडत नाही. जेव्हा आपल्याला हवे ते मिळते, तेव्हा आपल्या मेंदूतील हालचालींमुळे आपल्याला ते आणखी मिळायला पाहिजे असे वाटू लागते. किती सुंदर आहे. फर्स्ट टाईम वाचते मी, की मेंदूत उलट-बदल होतात. म्हणजे डोपामाइन हे मेंदूत स्रवणारे एक रसायन आहे. त्यासंबंधी पूर्वी झालेल्या संशोधनाच्या आधारे असे समजले जात होते, की माणसाच्या मनातल्या इच्छा, वासना, संग्रही वृत्ती यांना चालना देण्याचे कार्य डोपामाइन करते. परंतु आता नव्याने झालेल्या संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे, की डोपामाइनचे कार्य यापेक्षा अधिक गुंतागुंतीचे आहे. डोपामाइन स्रवणारच आहे. पैसे मिळाले तरी. द मॉलिक्यूल ऑफ मोर या पुस्तकात डॅनियल लिबरमन यांनी म्हटल्याप्रमाणे हार्मोन्स या विषयातील तज्ञ अभ्यासकांचे असे निरीक्षण आहे, की एखाद्या व्यक्तीला हवी असलेली गोष्ट जेव्हा तिच्या समोर येते, तेव्हा तिच्या मेंदूतील डोपामाइनची पातळी खाली जाऊ लागते. आता असे लक्षात आले आहे, की सुखाचा अनुभव प्रत्यक्षात घेता येणे शक्य व्हावे या हेतूसाठी डोपामाइनची निर्मिती होत नाही, तर सुख अनुभवण्याची इच्छा वाढत राहावी. बापरे! किती डेंजरस आहे बघा. सुख अनुभवण्याची इच्छा वाढत राहावी, यासाठी त्याची निर्मिती होत असते. मग तुम्ही ज्या महान ध्येयासाठी कष्ट करत असता त्याचे काय? तुम्ही अडचणींचा डोंगर चढून जाऊन ध्येय प्राप्तीच्या शिखरावर पोहोचाल, तो डोंगर पार कराल. पण पुढच्या वाटेत आणखी एक डोंगर उभा असेल. आपल्याला जे खरोखरी हवे असते, त्यासाठी प्रयत्न करणे
आपण मध्येच सोडून देतो. या मागच्या अनेक कारणापैकी एक कारण आहे, आपल्याला अंतर्उर्मीने हे माहीत असते, की प्रत्यक्ष ध्येयप्राप्ती झाल्यानंतर आयुष्यात आता आणखी काही नको, अशी म्हणण्याची क्षमता आपल्यात नाही. ध्येयप्राप्तीच्या, इच्छापूर्तीच्या एका अनुभवानंतर पुढच्या गोष्टीसाठी आपली भूक वाढत जाते. पुन्हा नव्या ध्येयाचा पाठपुरावा करण्याचे आव्हान कधी-कधी आपल्याला नकोसे वाटते. मग आपण काहीच करत नाही. पण आपण आपण वेगळं करतोय हां. आपण ते कमतरताच जाणून घेत नाही. आपण तृप्तीत राहतो, समाधानात राहतो. आपला अप्रोच खूप छान आहे. त्यामुळे जेव्हा आपण मार्गक्रमण करत असतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये परस्पर विरोधी गोष्टींचे घातक मिश्रण तयार होऊ लागते. अशा गोष्टी एकावर एक साचत जातात आणि आपल्याला जी अत्यंत हवी-हवीशी वाटत असते, तीच गोष्ट नको-नकोशी होते. त्याच गोष्टीला आपण नावे ठेवू लागतो. खूप स्वभाव आहेत मी बघितले बरं का माझ्या आजूबाजूला. म्हणजे मला नकोच आहे ते, मला नाहीच आवडत असं म्हणायचं. आंतरिक इच्छा खूप असते. पण आपली ही नकारात्मकता या सगळ्या ह्याच्यातून आलेली असते, की त्याच गोष्टीला आपण नावे ठेवू लागतो. कारण आपल्याला कळतंय, की आपल्याला हे हवंय, हे मिळत नाहीये, नावच ठेवा. एवढेच नाही तर त्या गोष्टीला आपण वाईट ठरवून मोकळे होतो. म्हणजे हे आत्मघातच नाही का आपला? वाईट आहे ती गोष्ट. म्हणजे साधारण कालची गोष्ट मोबाईलचं मुलांना विचारलं, "मोबाईल कोणाला हवाय?" ते नको, नको म्हटले. कारण वाईट सवय लागते. आता त्यांना हा संस्कार दिलाय. पण आतून त्यांच्या उर्मी असणारच की मोबाईल हवा, बघूयात असं. खूप जाणून-बुजून त्याला वैराग्यता आपण एक वेगळ्या गोष्टीतनं अभ्यास करून तिकडं पोहोचलेलो आहात. तसं त्या मुलांचं झालं असेल का? नाही ना. कोल्ह्याची गोष्ट. बरोबर, द्राक्ष आंबट आहेत. आपल्याला जे मनापासून हवे असते, ते मिळवण्याच्या मागे जेव्हा आपण लागतो, तेव्हा काय होतंय? हे सुंदर आहे हं. ते मिळवण्यासाठी जे काम करायला हवे, ते करण्याचा कंटाळा करतो. कारण ते न मिळाले तर काय? ही भीती आपल्या मनात असते. अपयशाचा थोडासा जरी संशय आला, तरी आपण माघार घेतो आणि काही हालचाल करत नाही. त्यांच्याकडे जाऊ का? पैसे मागू का? नाही दिले तर काय? मग जातच नाही. आपण काय करतो? नाही दिले, दिले, दिले. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. की त्यांचाच फोन येतो. तुम्हाला पैशाची गरज आहे का? येऊन जा. आपल्या गोष्टी वेगळ्या आहेत थोड्या. जेव्हा दीर्घकाळ आपल्याला हवीशी वाटणारी गोष्ट मिळत नाही, तेव्हा आता पुढच्या टप्प्यावर ते सांगितले हे पण नको. टप्प्यांवाईज शिकवतीये तुम्हाला. एकाच पद्धतीने शिकवत नाहीये, स्थितीनुसार शिकवतीये. तुमची जी स्थिती आहे ते तुम्हाला भावेल, तसे तुम्ही करा. जेव्हा दीर्घकाळ आपल्याला हवीशी वाटणारी गोष्ट मिळत नाही, तेव्हा आता आपण ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला, तर आपण लोकांच्या निंदेला पात्र ठरू, अशी सांगड आपल्या सुप्त मनात निर्माण होते. कारण ती गोष्ट त्यांच्या जवळ आहे, त्यांची निंदा आपण पूर्वी केलेली असते. शेवटी जर आपल्याला आपली इच्छित गोष्ट मिळाली, तर ती आपल्या हातातून निसटून जाण्याची आपल्याला इतकी भीती वाटते, की त्यामुळे निर्माण होऊ शकणारी वेदना टाळण्यासाठी ती गोष्ट आपल्याला नकोच ना, अशी आपली प्रवृत्ती होते. एखादी गोष्ट हवी आहे, अशी स्थिती जेव्हा असते, तेव्हा त्या स्थितीच्या जाळ्यात आपला मेंदू असा काही अडकतो, की त्या जाळ्यातून सुटका करून घेऊन ती गोष्ट हवी आहे, या स्थितीतून बाहेर पडून ती प्रत्यक्ष प्राप्त झाली, या स्थितीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी पावले उचलण्याचे कष्ट आपण घेतच नाही. आपण घेतोय. आपण ते मिळाल्याच्या ह्याच्यात जातो, आपण कष्टही घेतो. आपण म्हणजे मला असं वाटतं मेंदूला बरोबर लगाम घालतोय आपण जे करतोय त्यामुळं. या सगळ्या गोष्टी मेंदूला होऊन देत नाही. आपण ती मिळालीच आहे आपण भावनेत राहतो. भावनेत राहतो. जेवढ्या भावना होतो आपण, तेवढा तो सक्सेस येणार. मेंदूचं हे असलं काही होणार नाही. इथे लिहिलंय ऑथरनी, या स्थितीतून बाहेर पडून ती प्रत्यक्ष प्राप्त झाली. या स्थितीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी पावले उचलण्याचे कष्ट आपण घेतच नाही. सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे, ते हे, की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी म्हणजे हवी, असे फार तीव्रतेने वाटत असते,
तेव्हा निश्चितच त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या मनातल्या कल्पना अवास्तव असतात. आपल्याला असे वाटत असते, की ती गोष्ट मिळाल्यानंतर आपले आयुष्य मुळापासून बदलणार आहे. पण अर्थातच तसे काही नाही. जेव्हा कशातून तरी अद्भुत रीतीने प्राप्त परिस्थितीतून आपली सुटका व्हावी, म्हणून आपण एखाद्या ध्येय प्राप्तीवर किंवा आयुष्यातील एखाद्या बदलावर अवलंबून असतो, तेव्हा अपयशाची एखादी छोटी घटनाही आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करण्यापासून आपल्याला थांबवण्यास कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ, आपल्याला 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 आपला प्रियकर, प्रेयसी नैराश्यापासून वाचवेल अशी पक्की खात्री असते. तेव्हाच आपण नाकारले तर जाणार नाही ना, या शंकेने आपण अत्यंत हळवे होतो. कारण यामुळे आलेल्या नैराश्यातून आपण कधीच बाहेर पडणार नाही, अशी भीती आपल्याला वाटतच. म्हणजे माझ्याकडे एक उदाहरण आहे. प्रेमच व्यक्त नाही केलं का तर रिजेक्शन चं नैराश्यच नको होतं. भरपूर अनुभव आहेत. माझ्याकडे स्टुडंट्स, माझे कलीग, ह्या स्टुडंट्सला मी खूप आतून काउन्सिलिंग माझं हे आहे ना, खूप मुलं माझ्या पुढे ओपन व्हायची. खूप व्यक्ती अशा मी बघितल्यात, ओपनच होणार नाहीत. नैराश्य तर नको. अर्थातच त्या बाबतीतली उघड अडचण ही आहे, की भावी जोडीदाराशी निवड करण्यासाठी त्याला भेटत राहणे, ही गोष्ट एखाद्या प्रयोगासारखीच असते. यश मिळवण्याआधी अपयश पदरात घेण्याची मनाची तयारी असावी लागते. हेच तर शिकवलं मी मुलांना. यश मिळवण्यासाठी अपयश पदरात घेण्याची मनाची तयारी असावी लागते. अपयश घ्या. अपयशाची तयारी ठेवा. यश तर कोणी पण हे होईल. अपयशाचं आपण हे केलं पाहिजे. आपण अपयश पचवता आलं पाहिजे ना आपल्याला. मला पचवता नव्हतं आलं ना अपयश. त्यामुळे मी सगळं हे भोगून गेली आणि मला कळलं की अपयशच आपल्याला पचवायला पाहिजे. त्यातूनच आपण बऱ्याच गोष्टी शिकू. यशाच्या शिखरावर तर काय कोणी पण हालत-झुलत राहील. दुःख पचवता आलं पाहिजे. ठीक आहे चला आता ध्यान करून मग उद्या हे पुस्तक संपवू. एवढं मला काही खास त्याची लँग्वेज वाटली नाहीये. ठीक आहे, विषय चांगला आहे. त्याच्यापेक्षा इंग्लिश बरं वाटलं असतं वाचायला असं वाटतंय मला. इंग्लिश पुस्तकं नाही इंग्लिशच वाचायचं. नाहीतर हे भाषांतर करून पार त्याचं चक्काचूर होतं. व्यवस्थित भाषांतर होत नाही. ठीक आहे चला.